आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 4. पसायदान. पहिली ओवी भाग 1. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे. आता पुरुषोत्तमा, हा जो मी वाग्यज्ञ केला आहे तो आपण नैवेद्य म्हणून स्वीकारून आपल्याला संतोष झाला तरच संपन्न करावा आणि याचा प्रसाद म्हणून मला पुढील प्रमाणे पसायदान द्यावे. आता श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानाची सुरुवात आता अशी केली आहे, कारण याआधी त्यांनी भावार्थ दीपिका सांगून पूर्ण केलेली आहे. आता यानंतर श्री ज्ञानेश्वर माऊलींना काहीतरी अजून सांगायचे आहे. त्यामुळे आणखी काही सांगायच्या आधी सुरुवातीला आता या शब्दाची योजना केलेली आहे. ग्रंथ सांगून झाला याचा अर्थ तो संपन्न झाला असे नाही. ग्रंथाला आणखी काहीतरी जोडल्यावर मगच तो परिपूर्ण होणार आहे. हा अद्भुत ग्रंथ परिपूर्ण करायचा अधिकार श्री ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःकडे ठेवलेला नाही. ग्रंथ वैश्विक कल्याणाकरिता, अखिल मानवाच्या कल्याणाकरिता सांगितला आहे. यासाठी त्यांनी तशाच तोलामोलाच्या वैश्विक अधिकाऱ्याकडे, पुरुषोत्तमाकडे धाव घेतलेली आहे. आपण एखादे काम आपल्या परी तन मन बुद्धी सर्वस्व अर्पून वापरून अगदी छान करतो, परंतु तरीही या कामाला एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून पावती मिळते, दाद मिळते, शाबासकी मिळते, तेव्हाच ते काम परिपूर्ण झाल्याचे समाधान आपल्याला मिळते. तोपर्यंत त्यात कुठेतरी काही कमतरता तर नसेल ना, अशी रुखरुख आपल्याला जाणवत असते. तसेच आपण केलेल्या कामाला प्रशस्तीपत्र कोणाकडून मिळावे आणि ते कसे मिळावे याबद्दलही आपल्या काही निश्चित कल्पना असतात. तसेच येथे आहे. आपण ग्रंथ सांगितला तरीही त्याला योग्य असे प्रशस्तीपत्र मिळाले पाहिजे अशी श्री ज्ञानेश्वर माऊलींची अपेक्षा आहे. ते प्रशस्तीपत्र कसे असावे आणि ते कोणाकडून मिळावे याबद्दलही त्यांच्या काही कल्पना आहेत. त्या त्यांना आता येथे व्यक्त करायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी ग्रंथाचा समारोप केला नाही. त्याआधी प्रशस्तीपत्र मिळवावे, ते या ग्रंथाला जोडावे आणि मग या ग्रंथाची सांगता करावी असा श्री ज्ञानेश्वर माऊलींचा येथे हेतू आहे. याचप्रमाणे पसायदानाची सुरुवात आयतीच अ या अक्षराने झाली आहे. पूर्वीच्या अनेक ग्रंथांची सुरुवात अ या अक्षराने केलेली आहे. अ हे अक्षर आध्यात्मिक वाङ्मयात फार पवित्र मानले जाते, कारण महादिव्य परमध्वनी ओंकारातील अ उ म या 3 मात्रांमधील अ ही मात्रा प्रथम आहे. यामधूनच शब्द स्वरांची निर्मिती झाली आहे. कोणी कोणाकडे काहीही फुकट मागू नये आणि कोणी कोणाला काहीही फुकट देऊही नये, कारण यामुळे घेणाऱ्याला ऐतखाऊपणाची सवय लागते. पुढे पुढे फुकट घ्यायची सवय लागते आणि पुढे तर त्याची किंमतच राहत नाही. आणखी पुढे देणाऱ्याचीही किंमत ठेवली जात नाही. कोणी काही बोलले तर द्यायचे नव्हते, नाही असे सांगायचे होते. मी मागितले हे खरे आहे, पण तुम्ही दिले कशाला? मी राहिलो असतो उपाशी किंवा मी मेलो असतो, याहून काय झाले असते? किती दिलेत? फेडून टाकू, असे उर्मट उत्तर दिले जाते. अब्राहम लिंकनने लिहून ठेवले आहे, देशासाठी लोकशाही खूप चांगली पद्धत आहे, परंतु लोकशाही डोक्यापेक्षा हातावर चालते. मत डोक्याने नाही तर हाताने दिले जाते. यामुळे बिंडोकांना निवडून देऊ शकतात. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. हा लोकशाहीला शाप आहे. यामुळे आज आपण पाहतो, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना भरमसाठ अंमलात न येऊ शकणारी आश्वासने दिली जातात.
पैशांची, कर्जाची खैरात केली जाते. सर्वत्र आरक्षणे दिली जातात. अकार्यक्षम लोक नोकरीच्या जागा अडवतात. साधारण बुद्धी असलेले पदव्या मिळवतात. यामुळे काम निकृष्ट केले जाते. लोक ऐतखाऊ आळशी होतात. लोक कष्टाची कामे करत नाहीत. दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नाहीत. पैशांसाठी सरकार कर्ज काढते. लोकांना दिलेली कर्जे माफ केली जातात. कर वाढवले जातात. महागाई वाढते. लाचलुचपत वाढते. प्रामाणिकपणे घाम गाळून काम करणारे भरडले जातात. सरकारी उद्योग, कारखाने, धंदे तोट्यात चालतात. बँका बुडतात. जर खाजगी व्यवसाय फायद्यात चालतो तर तोच व्यवसाय सरकार का फायद्यात चालवू शकत नाही? शेती तोट्यात येते. करमणुकीत भरमसाठ पैसे मिळतात. अत्यावश्यक कामांना गौणत्व येते आणि करमणुकीसारख्या अनावश्यक गोष्टींना अवास्तव महत्त्व येते. अर्थशास्त्रीय अराजकता माजते. कारण कर्तृत्व दाखवून बक्षीस न मागता आधी बक्षीस दिले जाते आणि मग कर्तृत्वाची अपेक्षा केली जाते. मेहनत घ्यावी, घाम गाळावा, भगवंत श्रींना अपेक्षित कार्य करावे आणि मग मागणे मागायचा अधिकार येतो. माऊलींनी आधी केले आणि मग सांगितले. 9000 ओव्या रचून भावार्थ दीपिका लिहिली. भगवंत श्रींना अपेक्षित असे काम केले. माऊली निरूपण करतात, तैसा भूतळी आघवा, आनन देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. अर्जुना, मला विचारशील तर या जगतामध्ये जो मेळाव्यामध्ये, सभांमध्ये भक्तांना गीता सांगतो तो मला अन्य जनांपेक्षा सर्वात प्रिय आहे. देताना सर्वात पुढे राहावे, परंतु घेताना सर्वात मागे राहावे. माऊलींनी प्रथम 9000 ओव्या रचून भगवंत श्रींना प्रिय असे कार्य केले आणि मग 9 ओव्या रचून माऊली भगवंत श्रींकडे पसायदान मागत आहेत. काम केल्यावर त्या मेहनतीचे दाम मागत आहेत. पसायदानाच्या सुरुवातीचा शब्द आता याचे 3ही अर्थ येथे लागू होतात. आता हा शब्द पसायदान मागायच्या सुरुवातीलाच असल्यामुळे तो आरंभवाचक आहे. तसेच कार्य पूर्ण करून पसायदान मागितल्यामुळे तो नंतरवाचकही आहे. याचप्रमाणे पसायदान हे मागणे असल्यामुळे तो विनंतीवाचकही आहे. आता या शब्दानंतर माऊलींनी विश्वात्मके देवे असे म्हटले आहे. त्याचे निरूपण आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.